नमस्कार, आदाब, अस्सलाम वालेकुम, वणक्कम, सत श्री अकाल. जस्ट लुक न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सुफी सय्यद, अहिल्यानगर, महाराष्ट्र, इंडिया. आपलं यामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. अभिव्यक्ती नावाचं आपण एक सदर सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये अभिव्यक्ती अशी व्यक्ती की ज्यांना या व्यासपीठावरती आपले विचार व्यक्त करण्यासाठीचं व्यासपीठ आपण निर्माण केलेलं आहे, ज्याचं नाव आपण दिलेलं आहे अभिव्यक्ती. आणि अभिव्यक्तीमध्ये आजच्या या भागामध्ये आपल्या अहिल्यानगर शहराचे माजी महापौर, तद्वतच नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले त्या काळी आणि आजही ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आहेत, परिचित आहेत, सुपरिचित आहेत. त्यांचे काका माननीय दादाभाऊ कळमकरजी हे नगर शहराचे आमदार होते आणि त्यांच्या कार्यकालामध्ये खूपशी कामं नगर शहरासाठी त्यांचं योगदानही खूप होतं आणि त्यांचाच वारसा की काय त्यांनी पुढे नेलेला आहे. आणि आज ते अहिल्यानगर शहरामध्ये कार्यरत आहेत आणि अनेक सामाजिक कार्य त्यांच्या हातनं घडलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आपल्या या भागामध्ये ते आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार कळमकर साहेब. नमस्कार. आपलं या आमच्या या जस्ट लुक न्यूज मध्ये आपलं सहर्षपणे स्वागत आहे. तुमचं राजकारण किंबहुना आता मी प्रश्न म्हणण्यापेक्षा चर्चेलाच आपण सुरुवात करूया की तुमचं हे राजकारणामध्ये तुम्ही कशा पद्धतीने तुमची सुरुवात झाली? राजकारणाची सुरुवात तशी बघितली तर माझ्यासाठी इंटरेस्टिंग आहे, कारण त्याची सुरुवात झाली होती 2013च्या ज्या महापालिकेच्या निवडणुका होत्या. अच्छा. आणि त्यामध्ये त्यापूर्वी मी कॉलेज स्टुडंटच होतो. माझं MBA चे सेकंड इयर जस्ट सुरुवात झाली होती. अच्छा. आणि मी ऍक्च्युली एक क्रिकेटर म्हणून जिल्हा पातळीवर पण प्रतिनिधित्व केलेलं आहे. वा. त्याच्यानंतर मुंबईमध्ये पण आम्ही तिकडे एक कोचिंग म्हणून आम्ही वेंगसरकर अकॅडमीमध्ये तिकडे पण आम्ही जायचो. तर मूळ माझं जे प्रोफेशन होतं शालेय जीवनामध्ये किंवा मी ज्यावेळी शिक्षण घेत होतो त्यावेळेस क्रिकेट आणि स्टडीज असं होतं. अच्छा. परंतु ते नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की महापालिकेचं इलेक्शन लागलं. अच्छा. आणि ऑनगोईंग माझे काही दिवसांनी पेपरच चालू होणार होते. पण इथं ज्या वेळेस एक नगरसेवक जे आमच्या पक्षात होते त्यांनी निवडणूक नाही लढवणार असं ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस ही जागा मोकळी झालेली होती. आणि तिथं कुठंतरी आमचे दादाभाऊ असे म्हटले की बाबा आता तुला निवडणूक लढावी लागणार. म्हणजे ही जागा आपल्याला मोकळी सोडायची नाही, त्याच्यामध्ये कोणीतरी यायलाच पाहिजे, म्हणून चला तुम्ही एंट्री करा. हो. अच्छा. तर मग माझ्यासाठी काय, मी लहानपणापासून दादांचं राजकारण आमच्या घरामध्ये फार पूर्वीपासून बाळकडू तुम्हाला मिळालेलं होतं. हा, तर हे बघत होतो. तसं प्रातिनिधिक म्हणून जर बघितलं तर माझ्याकडं शहराचं उपाध्यक्षपद होतं. अच्छा. काही ऍक्टिव्हिटीज पण आमच्या श्रीयोग प्रतिष्ठान म्हणून मी स्थापन केलं होतं 2012 साली, 1 वर्षापूर्वी राजकारणात यायच्या अगोदर. अच्छा. गणपतीची मिरवणूक सुद्धा आम्ही आपली जी गावातली मिरवणूक असते तिकडं सुद्धा ती मिरवणूक घेऊन गेलतो. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू सुरुवात झाली, इलेक्शन लागले. आमच्या परिसरातील जी आमची जवळची तो सगळा भाग असल्यामुळं दादांनी पण यापूर्वी तिथून नगरपालिका निवडणूक लढवलेली होती. माझ्यासाठी काय सगळंच विषय असा काही नवीन नव्हता, पण अनुभव काहीच नव्हता मला. आणि हळूहळू प्रचार सुरुवात केला आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आमच्या परिसरातील खूप लोकांच्या प्रेमामुळं अवघ्या 15 दिवसामध्ये मला लोकांनी निवडून दिलं. आमच्या दादाभाऊंच्या पण जे काही इतक्या वर्षाची जनसेवा होती त्याचं मला खऱ्या अर्थाने ते सार्थ झालं, त्यांची सेवा. काय वाटलं होतं त्यावेळेला? म्हणजे तुम्ही त्यावेळेला नगरसेवक पदासाठी उभे राहिला होता, ते तुम्हाला नवीन नव्हतं, पण ज्यावेळेला तुम्ही नगरसेवक झालात प्रतिक्रिया काय होती तुमची? प्रतिक्रिया काय नाही, ती संधी ऍक्च्युली मला म्हणजे वयाच्या अवघ्या मला असं वाटतं 22-23 वय असताना त्यावेळेस मी अतिशय पहिल्यांदा नगरसेवक म्हणून मला लोकांनी निवडून दिलं. आणि ती खूप मोठी एक संधी होती, कारण युवा चेहरा त्या पद्धतीनेच आपण प्रचार केला होता आणि लोकांनी तो एक्सेप्ट केला आणि आता काम करून लोकांचा विश्वास कसा जिंकायचा ते खरं प्लॅनिंग डोक्यामध्ये स्टार्ट झालं. आणि तिथून पासून आम्ही सगळ्या आमच्या
महापालिकेच्या संदर्भातल्या लोकांच्या काय अडीअडचणी आहेत, आपण आपला प्रभाग जे जे शब्द दिले, जे जे लोकांना वचन दिले निवडणुकीच्या काळात, त्या पद्धतीने सगळं काम आम्ही उभं केलं. आणि नंतर पुढं मग तर 1 वर्षानंतर तुम्हाला माहिती महापौर पदाची संधी कशी निर्माण झाली आणि नंतर मग महापौर होऊन अजून प्रभागामध्ये त्या विकासाच्या कायापालट करून आपण काय काय कामं केली ही मला आजही लक्षात आहेत. काय असेल म्हणजे त्यावेळेला तुम्हाला जी संधी मिळाली अगोदर नगरसेवक पदाची, त्याच्यामध्ये तुम्ही अगोदर जिंकला आणि नंतर तुम्हाला अतिशय मोठी जबाबदारी तुमच्यावरती पडली महापौर पदाची आणि अतिशय कमी वयात. तर महापौर पदाची जबाबदारी पडल्यानंतर तुमच्या मनात कुठले प्रश्न निर्माण झाले होते? ऍक्च्युली नगर आपलं तेव्हाचं अहमदनगर, आत्ताचं अहिल्यानगर, बरोबर. त्यावेळेस एक इथंच सगळं शालेय जीवन गेल्यामुळं आणि राजकारणात यायच्या अगोदरपर्यंतचं नगर हे आपल्याला मला सगळं काही परिचित होतं. तर तू एक एज्युकेशन जे आम्ही कॉन्व्हेंट शाळेमध्ये घेतल्यामुळं आम्हाला देखील वाटायचं, म्हणजे तो एक अजेंडा की आपलं सुद्धा शहर हे डेव्हलपिंगच्या कुठंतरी दृष्टीने आपण जर पावलं उचलली तर ते होऊ शकतं. आणि कुठंतरी ते विचार त्याचं रूपांतर ज्यावेळेस महापौर पदाची संधी मिळाली, ते रूपांतर करायची सगळ्यात मोठी जबाबदारी आणि ते कर्तव्य ते माझ्याकडून पेलवलं जाईल की नाही हे सगळे विचार होते. तर सुरुवातीला थोडीशी भीती पण वाटायची की आपण हे कसं करू, पण अवतीभोवती दादा असल्यामुळं आणि बरीचशी माणसं अशी होती ज्यांना अनुभव होता, काही पत्रकार होते, काही चांगले चांगले सल्लागार होते त्यावेळेस, जी वडीलधारी मंडळी, त्यांच्याकडून खूप ह्या नगरचा आपण तुला मिळालेली संधीचं तू कसं सोनं करू शकतो असे सगळी प्लॅनिंगनी ज्यावेळेस कार्यालयातून बाहेर पडलं, कारण 11 महिन्याचा मला माहिती होतं कालावधी खूप शॉर्ट आहे, बरोबर, आणि त्याच्यामध्ये लग्न कार्य करणं, लोकांच्या सुखादुःखात हे सगळं राबून आपल्याला किती वेळ हा शहराच्या विकासासाठी, लोकांच्या प्रश्नांसाठी जे पण काही प्रलंबित कामं होते, त्यावेळेस काही चाललेले कामं होते, त्याच्यामध्ये लक्ष घालणं. तर हे म्हणजे कसं निघून गेले हे 11 महिने, हे खूप म्हणजे फास्ट निघून गेलेले. तुम्ही या 11 महिन्यामध्ये केलेले कार्य कुठले कुठले ठळकपणे मुद्दे द्या, म्हणजे त्याच्यावर तुम्ही केलेले कुठली कुठली कामं होती? त्यावेळेस सगळ्यात पहिलं जे काम आपण हाती घेतलं होतं त्यावेळेस सावेडी नाट्यगृहाचं काम. अच्छा. म्हणजे दुर्दैवाने अजून पण ते नाट्यगृह शहराच्या जनतेसाठी काही सुरुवात नाही झालेली, दुर्लक्षितच म्हटलं तरी. परंतु माझ्यासाठी तो ड्रीम प्रोजेक्ट होता. त्याचं ज्यावेळेस आम्ही भूमिपूजन केलं त्यावेळेसचे विधानसभेचे जे अध्यक्ष होते नामदार दिलीप वळसे पाटील साहेब, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण त्याचं भूमिपूजन केलं. त्याचं एक मोठं नाटक पण झालं होतं तिथं, हे हास्य जत्रा किंवा ही मंडळी येऊन यांनी देखील त्याची लॉन्चिंग केली होती. आणि जी काही विद्वान आणि सुज्ञ जनता शहरातली ती त्यावेळेस तिथं आली होती, कारण हे नाट्यगृह आपल्या नगरसाठी खूप ड्रीम प्रोजेक्ट होतं. नाटक क्षेत्रातले कलाकार, रसिक प्रेमी यांच्यासाठी सहकार सभागृह सोडलं, बरोबर, तर त्यावेळेस जॉगिंग ट्रॅक देखील असा उपलब्ध होत नव्हता ह्या इव्हेंटसाठी. बरोबर. तर आपल्याला कुठंतरी तो खूप चांगलं व्यासपीठ, म्हणजे मला त्यावेळेस एकदम कौतुकाने सगळ्यांनी हे केलं होतं, म्हणजे शाबासकी दिली होती की हा खूप चांगला निर्णय घेतला, याच्यासाठी आता पाठपुरावा करा, सगळं काही करा, आमची जिथं गरज पडेल तिथं आम्ही तुम्हाला साथ देऊ. तर सगळ्यांच्या इन्व्हॉल्वमेंटनी निश्चित प्रकारे त्याची सुरुवात केली. नंतर जाऊन पुढं जर आपण बघितलं तर स्पर्धा परीक्षा केंद्र, ज्याचं नाव स्वर्गीय प्रमोद महाजनांचं, त्याचा ठराव झाल्यावर होतं, त्याच्यामुळं आता ते कुठंतरी म्हणजे त्याला रेनोव्हेट करायची परिस्थिती आली होती. त्याला रेनोव्हेट केलं, कारण आम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भेटलो. त्या विद्यार्थ्यांना तिथंच जे सावळी नाट्यगृहात झालंय ते प्रोफेसर चौकाची मागच्या बाजूला, तिथंच ते लोकांना, त्या मुलांना म्हणजे विनाशुल्क तिथं महापालिकेने एका जे आपले हे असतात कोचिंगचे सर असतात, त्यावेळेस त्या सरांना, त्या मॅडमला ते व्यासपीठ उपलब्ध करून दिलं.
आणि तिथं विनाशुल्क या स्पर्धा परीक्षामध्ये जे अपियर होणारे विद्यार्थी आहेत त्यांना तिथं कोचिंग दिली जायची. परंतु त्याच विद्यार्थ्यांना हे ज्यावेळेस व्यासपीठ, तिथं चांगले बेंचेस आले, तिथं अद्ययावत एक अशी इमारत जिला आम्ही रेनोव्हेट करून ती उपलब्ध केली आणि एक IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन केलं. तो एक महत्वाचा विषय होता विद्यार्थींच्या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर आपल्याकडं खूप सारा डेटा असा आहे महापालिकेचा, तो ज्या वेळेस त्याचं आपल्याकडं एक सॉफ्ट कॉपी पाहिजे प्रत्येकाची, कारण एखादं जर मोठी घटना घडली तर हे सगळं काही जे डॉक्युमेंट्स इतक्या अनेक वर्षाचे ते पूर्ण खाक होऊन नष्ट होऊन जातील. तर त्याच्यामुळं तिथं पण सुद्धा आम्ही त्याचं त्याला आपण काय ई बुक्स जसं म्हणतो तसं ते सगळा डेटा आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून तिथं तो त्याचा बॅकअप आम्ही घेतला. त्याच्यानंतर माझ्या कालावधीमध्ये 40 कोटीचे रस्ते, त्याला पण राजकारणामुळे अडथळा आला होता, परंतु तो आपण आम्ही सगळं राजकारण बाजूला ठेवून, मी जरी विरोधी पक्षाचा म्हणजे त्यावेळेसचे सत्तेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, परंतु आम्ही त्यांना भेटलो, आम्ही त्यांना सांगितलं, इथं मला सांगायला काही चुकीचं वाटणार नाही, पण अभय आगरकर साहेबांची देखील आम्ही मदत घेतली, ते जरी भाजपचे होते. म्हणलं साहेब आपल्यासाठी हा निधी खूप गरजेचा आहे, या शहरामध्ये एवढा मोठा निधी पहिल्यांदा येतोय आणि याच्यामधून 90 रस्ते या शहराचे म्हणजे रूपांतर एक चांगल्या पद्धतीचे मॉडेल रस्ते होणार आहेत, त्याच्यामुळे मदत करा. त्याच्यामध्ये राम शिंदेची मदत झाली, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही तर पेपरमध्ये जाहिरात छापून त्यांचा फोटो, माझा फोटो, आम्ही त्याच्यामध्ये अभिनंदन केले, आभार व्यक्त केले की आम्हाला हा निधी तुम्ही उपलब्ध करून दिला. त्याच्यामुळं जर एक दृष्टिकोन ठेवला आपण, आपल्याला हे करायचंच आहे, कारण आत्ताच जर आपण बघितलं तर राजकारण हे खूपच खालच्या पातळीला आपण ज्याला म्हणू शकतो, ही जनताच म्हणते, आमचं म्हणायची गरज नाही. तर हे पण त्यावेळेस आम्ही ही भावना ठेवली नाही. त्याच्यामुळं असे बरीचशी कामं आहेत जी आम्ही त्यावेळेस केली. त्याच्यामध्ये केडगाव देवीचा जो रस्ता आहे तो त्यावेळेस पूर्ण केला. हा रस्ता बालिकाश्रम रोडचा झालेला होता, पण तो 50% झाला होता. बरोबर, 50% त्याला अडथळे येत होते, कुठं अतिक्रमणचे येत होते, एन्क्रोचमेंटचे येत होते, तो केलेला आहे. सावेडी उपनगरामध्ये जर बघितलं तर गुलमोहर रोड पारिजात चौकापासून तर एकविरा चौकाचा रस्ता असेल, त्याच्यामध्ये रासनेनगरमध्ये रस्ता केला होता, पाईपलाईन रोडचे अनेक रस्ते घेतले होते, जॉगिंग ट्रॅक्सच्या आजूबाजूचे रस्ते काही घेतले होते आणि 1 नंबर प्रभागामध्ये तर आपण जवळपास 6.5 कोटी रुपये हे माझ्या काळामध्ये आपण सँक्शन केले. प्रभाग क्रमांक 1 आहे. असे सावेडीमध्ये बहुतांश निधी खरचला गेला हा आणि असे बरीचशी कामं, फेज 2 ची योजना जी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही किंवा ते लोकांना त्या पाण्यात पुरवठ्याचा जे 4 इंची 6 इंचीचं पाणी हे मोठ्या प्रमाणात मिळालं पाहिजे, ते आजपर्यंत आपल्याला दिवसाआडच पाणी मिळतंय, आज पण ती परिस्थिती. पण त्यावेळेसची जी फेज 2 ची ही एक विषय होता, त्या फेज 2 साठी विळद घाटातील काही शेतकऱ्यांनी तो विषय त्यांची मागणी रास्त होती, परंतु तिथं विषय अडथळे होते तिथं. त्याच्यानंतर ते अडथळे सुद्धा दूर केले, त्यांच्याशी बोलणं झालं. तिथं काही मोठे जे पॉवर पंप्स आहेत, ते पॉवर पंपच्या इन्स्टॉलेशनला मुळा धरणाच्या तिथं अडचण येत होती, तिथं ती क्षमता वाढवून आपण दुप्पट केली. असे बरेचशी कामं आहेत, म्हणजे मी जसं सांगितलं की ज्याची अकाउंटेबिलिटी, आणि मला समाधान आहे की कमी कालावधीमध्ये जनतेच्या सहकार्यामुळं, बाकीच्या राजकीय पक्षाचं त्यावेळेस बरंचसं सहकार्य मिळाल्यामुळं हे शक्य झालं. पुढे आता तुम्हाला जर आता तुम्ही विचार करता की मी आतापर्यंत हे सगळी कामं केली, कुठली महत्वाची कामं होती ती तुमच्या हातातनं राहून गेली? राहून गेली असं म्हणता येणार नाही, ते प्रोजेक्शन मध्ये ठेवले होते आम्ही. ठीक आहे, महापौर पदाचा कालावधी जरी संपला तरी आपण काही गोष्टींचा पाठपुरावा करू. तसं जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा विषय होता त्यावेळेस स्वच्छतेचा. महत्वाचा तर तो स्वच्छतेच्या विषयासाठी आपण काय करू शकतो, तसं आम्ही जनरल बोर्डच्या मीटिंगमध्ये अनेक असे प्रश्न मांडायचो की याच्यामध्ये आपल्याकडं गाड्या जरी असल्या परंतु ते कलेक्शन जे आहे ते कलेक्शन नीट झालं पाहिजे.
त्याच्यासाठी आपण अनेक अशा मोहीम राबवल्या गेल्या त्या काळात, की ज्याच्यामध्ये लोकांसाठी ती जागरूकता व्हावी. घंटागाड्या हे तर फार नंतर आल्या, बरोबर. परंतु त्याच्या अगोदर देखील आम्ही बरेचसे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून खूप असे कामं आपण केलेली आहेत. तुम्ही राजकारणामध्ये ज्या वेळेला आला, तुम्ही तुमच्या आदरणीय दादाभाऊ कळमकर आपले काका त्यांना आदर्श मानत होता, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही राजकारणात आला. त्या काळामध्ये आणि अशा काळामध्ये तुम्ही कोणाला राजकारणात मोठा आयडॉल मानता, म्हणजे ज्याच्याकडे तुम्ही खूप आदरानं पाहता, असा कुठला नेता तुमच्या नजरेसमोर आहे? नाही, आमच्या नजरेसमोर बघा, माझे आयडल इथले आणि मी जे इथलं राजकारण करतो आमचे दादाभाऊच आहेत. बरोबर. आणि दादाभाऊंचे आयडल पवार साहेब आहेत. पवार साहेब हे शरदचंद्र पवार साहेब ह्या राज्याचे कोट्यावधी लोकांचे आयडल आहेत, त्यामुळे तेच आमचे आयडल आहेत. अच्छा. आता राजकारण करत असताना तुम्ही आता सध्या तुमची आता पुढची काय आता स्ट्रॅटेजी काय, तुम्ही पुढे काय करणार आहात आता जर बघितलं तर महापालिकेच्या इलेक्शनचं सगळी सुरुवात झालेली आहे, प्रभाग रचना झालेली आहे. या प्रारूप मतदार यादी आल्या, त्याच्या मधला गोंधळ वगैरे आपण जर बघितला, संपूर्ण देशभरामध्ये तोच गोंधळ आहे, राज्यामध्येच ते आहे. तीच आवृत्ती आपल्या नगरमध्ये सुद्धा आलेली आहे. बरोबर. आम्ही त्या संदर्भात पाठपुरावा करत आहोत, कारण हा मतदार यादी इलेक्शन हे सगळे या लोकशाहीचा पाया आहे. बरोबर आहे. आणि हेच जर काही लोकांना याचं सगळं ढासळून टाकायची परिस्थिती, तर ते पुढच्या कालावधीमध्ये आपल्यासाठी फार धोक्याची घंटा असतात. केंद्र सरकार याला जबाबदार आहे, निवडणूक आयोग याला जबाबदार आहे, राज्य सरकारला जबाबदार आहे, कोण जबाबदार आहे? याला पूर्णत्व निवडणूक आयोग जबाबदार आहे. निवडणूक आयोगावरती कोणाचं नियंत्रण नाहीये का? जर आपण बघितलं तर ह्या अगोदर एक 10 वर्षापूर्वीची जर परिस्थिती बघा, आता मी असं म्हणत नाही की आमच्या विरोधी पक्षाचे लोक ज्यावेळेस सत्तेत आले त्यावेळेस पासून बाबा याचं हे त्याला तुम्ही काही म्हणू शकता, बरोबर, पण त्याच्या अगोदर तुम्हाला निवडणूक आयोगावर आक्षेप घेतले जात आहेत, निवडणूक आयोगावर आरोप होतात, ही कुठंतरी ही परिस्थिती ऐकायला मिळत नव्हती जी आज मिळते. बरोबर आहे. मग ह्याच्यामध्ये एकतर पॉलिटिकल इंटरफेरन्स, जसं आपण म्हटले की राज्याच्या सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप किंवा वरचे जे देश पातळीवरचे सत्ताधारी मंडळी आहेत त्यांचा हस्तक्षेप होतोय का? निवडणूक आयोग जर एवढा म्हणजे आंधळेपणाचं सोंग घेऊन एवढे सगळ्या तक्रारी येतात आहेत, एवढं सगळं, आणि आपल्याला हे अद्यावत का नाही करता येते? आज आपण अशा जगात आहोत की एआयच्या जगामध्ये आहोत. एआयच्या जगामध्ये असून सुद्धा असं सॉफ्टवेअर एक डेव्हलप करता येत नाहीये की डुप्लिकेट नेम, दुबार नावं एवढी आहेत तर त्याला कुठेतरी क्लासिफिकेशन होऊन ते डिलीट पण करता येऊ शकतात एका बटनावर, तरी यांना करायचे नाही. मृत व्यक्तींचे नावं जी मयत झालेली आहेत त्याच्यावर जर आपण बघितलं तर त्याचा संबंधित जी लोकल बॉडी असती, नगर परिषद असू द्या, पालिका असू द्या, महापालिका असू द्या, यांना जन्म मृत्यूचे दाखले देता येतात. मग मृत्यूचे दाखले दिल्यानंतर यांना हा डेटा स्वतः कलेक्ट करता येत नाही का? बरोबर. संजय गांधी निराधार योजनेचा जे डेटा आहे तो डेटा पण मिळाला, तरी पण मृत व्यक्तींचे नावं. म्हणजे आज आमचा संभ्रम हाच आहे. आपण जर बघितलं, हे आम्ही निवडणुकीमध्ये आमच्या लोकांचा पराभव होतोय, आमचा होतोय त्याच्यामुळे म्हणत नाहीयेत, पण पारदर्शकता आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाकडे लोकांचं म्हणजे असं बारकाईनं लक्ष आहे आणि तिथे त्यांची चूक होतीये, त्याच्यामुळे हे सगळं घडतं असं तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे निवडणूक आयोगाचंच हे कार्य आहे का? 100% निवडणूक आयोगाचं कार्य आहे. याला आपल्याला माहिती रोखथाम आहे, करण्यासाठी सगळ्यांनी संघटित होणं गरजेचं नाहीये का? संघटित जे विरोधातले ते होतील, आणि जर निवडणुकीवर आरोप व्हायला लागले निवडणूक आयोगावर, बरोबर, तर ते आरोप कुठंतरी राज्य सरकार म्हणून, आज मी महाराष्ट्रासाठीच पुरतं बोलतो, बरोबर, की ते राज्य सरकार स्वतःवर का ओढून घेत आहे, त्याच्यावर तर आक्षेप हे किंवा आरोप हे सत्ताधारी पक्षांवर होत नाहीयेत, अजितदादांवर होत नाहीत, एकनाथ शिंदेवर होत नाहीत किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांवर होत नाहीयेत. हे आरोप निवडणूक आयोगावर, हे निवडणूक आयोगावर होते. ह्या आरोपांचं उत्तर राज्य सरकार का देत आहे? हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांना द्यायची काहीच आवश्यकता नाही.
मग ते पाठीशी घालत आहेत का या लोकांना, हा सुद्धा महत्वाचा दाट मुद्दा आहे. संशय येतो. आम्हाला राज्य निवडणूक आयोगाचे जे मुख्य अधिकारी आहेत, कार्य अधिकारी, त्यांनी उत्तर दिलं हे अपेक्षित आहे. इथले कलेक्टर साहेबांनी दिलं ते अपेक्षित आहे. इथले मुख्य निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी दिलेलं अपेक्षित आहे. आता निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं सामोरं जाणार आहात? निवडणूक इथल्या पूर्ण जो हा बॅकलॉग आहे या शहराच्या विकास कामांचा, नुसते महत्वाचे रस्ते त्या ठिकाणी झालेत आणि म्हणून सगळे आपले प्रश्न मिटलेले आहेत, तर असं नाहीये. मध्यंतरी जर बघितलं, छोट्यातल्या छोटा प्रश्न घ्या की मोकाट कुत्र्यांचा प्रश्न किती मोठा आहे, किती गंभीर आहे. बरोबर. मागच्या जर डेटा घेतला आपण, 2च वर्षाचा डेटा घ्या आणि या 2 वर्षाच्या याच्यामध्ये 15 वर्षाच्या खाली लहान मुलांना या कुत्र्यांनी किती चावा घेतलेला आहे हे बघा. त्याच्यामध्ये गंभीर दुखापत देखील काही लहान मुलांना झालेले आहेत. महिलांना याच्यापासून किती मोठा धोका निर्माण झालेला आहे. ज्येष्ठ नागरिकांना आहेत, सकाळी फिरायला जाणारा मोठा वर्ग आहे, त्यांना सुद्धा याची भीती वाटते. बाकीचे काही प्रश्न घेतले तर पाणी पुरवठ्याचा आहे. पाणी पुरवठा आज कमी दाबाने बऱ्याचशा ठिकाणी पाणी मिळतं. काही ठिकाणी रात्री 2:30 वाजता 3:30 वाजता पहाटे हे पाणी सुटतं. याच्यावर काय मॅनेजमेंट करायचं ते बघितलं पाहिजे. इथं जर पाहिलं तर ट्रॅफिकचं नियोजन, आता तुम्ही म्हणता ट्रॅफिकचा ऑनर हा पोलिसांचा विषय, पण हा पोलिसांचा विषय नाही. पोलीस प्रशासन जे ट्रॅफिकचं आहे ते म्हणतं महापालिकेने आम्हाला जर एक नियोजनबद्ध आराखडा करून दिला, बरोबर, तो आहे. आणि सगळ्यात मोठा आता नवीन एक योजनाच म्हणू आपण त्याला, की PN पार्किंगचा विषय चालू आहे. बरोबर आहे. आज 875 रुपयाची पावती ही फाडावी लागती. तुम्ही जर बऱ्याचशा ठिकाणी जर बघितलं तर आपण दुकानदारांचे गाड्या उचलून नेल्या, दुकान म्हणजे त्याला इतक्या वर्ष लावायची आणि ती काय रस्त्यात नव्हती. मध्यंतरी विक्रम राठोडांनी देखील तो प्रश्न उपस्थित केला. हे ऍक्च्युअली हे का घडतंय? हे भ्रष्टाचार दाखवायचा विषय हा एक आहे, त्याचा इव्हेंट करायचा, मोठं उद्घाटनाला कोणीतरी आणायचं, त्याच्यानंतर इव्हेंट करायचा, आम्ही एवढे कामं केले असं भासवायचं. परंतु याच्या खाली हे जे मलिदा खाण्याचं काम चालू असतं हे कुठंतरी आम्हाला थांबवायचं. लोकांचे पैसे वाया गेले नाही पाहिजे. त्याच्यानंतर असे अनेक जे लोकांना मिळणाऱ्या सुविधा आहेत हे सगळं गरजेचं आहे. हे लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, पण भ्रष्टाचार थांबणं भ्रष्टाचार गरजेचं थांबला पाहिजे. तर आज या ठिकाणी आपण जस्ट लोक न्यूजच्या माध्यमातून नगरचे सामाजिक कार्यकर्ते, माजी महापौर, नगरसेवक आणि त्यांनी आतापर्यंत समाजकार्य खूपसं केलेलं आहे आणि त्यांनी रोखठोकपणे आपले विचार या व्यासपीठावरती मांडलेले आहेत. अभिव्यक्ती या माध्यमातून त्यांनी आपले विचार या ठिकाणी प्रखरपणे मांडलेले आहेत आणि त्यांची जी मनीषा आहे की पुढे या पद्धतीनं जर जो भ्रष्टाचार होतोय तो भ्रष्टाचार थांबवला गेला. निवडणूक आयोगावरती पण त्यांनी स्पष्टपणे ताशेरे ओढलेले आहेत की निवडणूक आयोग कशा पद्धतीनं वागतंय, दुबार नावं आहेत, त्यांना कमी करत नाहीत. राजकारणामध्ये अशा पद्धतीनं काही लोक आहेत की ते सत्ताधारी आहेत, केंद्राचं आहे, राज्याचं आहे, सगळं त्यांना पाठबळ आहे का, निवडणूक आयोगाला त्यांचं पाठबळ आहे का, त्यांनी आपलं स्पष्ट वक्तेपणानं या ठिकाणी त्यांनी आपली मतं परखडपणे मांडलेली आहेत. तुम्ही या ठिकाणी मला ही जी काही जस्ट लुक न्यूज साठी जी मुलाखत दिली आणि आपले विचार आपण या ठिकाणी अभिव्यक्ती या व्यासपीठावरती आपण प्रखरपणे मांडलात आणि तुमची आता मी तुम्हाला ईश्वर कृपेनं तुमची प्रगती उत्तरोत्तर होत राहो आणि तुमच्या मनामध्ये असलेली जी काही बाकी कामं आहेत ती सुद्धा तुम्ही तिथे तडीस नेणार याचा मला सार्थ अभिमान आणि सार्थ विश्वास वाटतो. कारण तुमची 1.5 ते 2 वर्षाची मला वाटतं ती महापौर पदाची ती संधी आणि महापौर पदाच्या कार्यकालामध्ये केलेलं तुम्ही केलेलं जे कार्य ते खरोखरच प्रशंसनीय होतं. माझे आमदार दादाभाऊ कळमकरजी यांनी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचा खूप विकास केलेला होता. अशा पद्धतीचे आमचे हे आजचे जे वक्ते होते, अभिव्यक्तीमध्ये आलेले हे जे वक्ते होते यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत केलेली आहे. तुम्ही ही जी मौलिक मुलाखत आपण ही जी चर्चा या ठिकाणी केली त्याबद्दल मी जस्ट लुक न्यूज तर्फे आपला आभारी आहे. अशीच तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहो. धन्यवाद.